गोरेगावमध्ये गोकुळधाम सोसायटीनं पालिकेने ठरवून दिलेल्या ठिकाणी कुर्बानी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। गोकुळधाम सोसायटीमध्ये कुर्बानीवरनं वाद निर्माण झाला होता। शेजारील सोसायटीतील नागरिक आणि स्थानिक नगरसेविकांना कुर्बानीला विरोध केला। त्यानंतर महापालिकेने कुर्बानीची परवानगी नाकारली होती। गोकुळधाम सोसायटीतील कुर्बानी वादावर तोडगा निघालेले गोकुळधाम सॅटेलाइट गार्डन इमारतीच्या परिसरातून आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। बकरी ईद निमित्ताने बकरा कुर्बानीच्या मुद्द्यावरून मीरा रोडमध्ये झालेल्या तणावानंतर मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील गोकुळधाम सोसायटीमध्ये देखील बकरा कुर्बानीचा वाद निर्माण झाला होता। सोसायटीमध्ये बकरा कुर्बानीला स्थानिक नागरिक जे आहेत त्यांच्याकडून विरोध झाला होता। स्थानिक नगरसेविका ज्या भाजपच्या नगरसेविका आहेत प्रीती सातम यांच्याकडून देखील हा विरोध करण्यात आला होता आणि याच विरोधासाठी त्यांनी जे ते पालिकेकडे पत्र दिलं होतं आणि त्यानंतर पालिकेने जी परवानगी दिली होती त्या परवानगीला पुन्हा एकदा पालिकेकडून युटर्न घेण्यात आला आणि यानंतर जी आहे ती दुपारी सायंकाळच्या सुमारास बकरा कुर्बानीचा जो मुद्दा होता त्याची परवानगी रद्द करण्यात आली होती आणि यानंतर महापालिकेने जे ते या मुस्लिम बांधवांसाठी जे बाजूच्या जवळ परिसरामध्येच बकरा कुर्बानीची व्यवस्था करून दिली होती आणि आज सकाळी नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांकडून जे आहे ते सर्वांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या आणि आता या सोसायटीमध्ये जे आहे ते आपण जर पाहिलं तर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन अरविंद राव राणेसह मी संजय गडदे, साम टीव्ही, मुंबई।